हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण जाणून घेणार आहोत माऊलींच्या पालखीचे लेटेस्ट अपडेट काय आहेत ते. माऊलींची पालखी सध्या पुणे शहरात पोहोचली असून पुण्यातील दापोली येथे माऊलींची पालखी पोहोचली आहे. तुम्ही बघू शकता वारकऱ्यांमध्ये किती उत्साह दिसतो आहे ते. काल परवापर्यंत पुण्यात पावसाने फार धुमाकूळ घातला होता, पण आता मात्र वातावरण पूर्णपणे चांगले झाले आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक आनंदाची लहर पसरली असून मोठ्या उत्साहात वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले आहेत. काल एवढ्या प्रचंड पुरातूनही माऊलींच्या पालखी सोहळ्याला इंद्रायणी मातेने मार्ग दिला आणि माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने चालू लागली. माऊलींच्या सोबत तुम्ही बघू शकता लाखो भाविक वारकऱ्यांची गर्दी आपल्याला दिसत आहे. ऊन, वारा, पाऊस कशालाही न जुमानता लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसोबत पुण्यात पोहोचले आहेत. पुण्यातील दापोली येथील फुले नगरमध्ये माऊलींची पालखी पोहोचली असून पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमलेली आपल्याला दिसत आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा भाविकांनी आनंद घेतला आहे. काल आळंदीत माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघतानाचे काही दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. अशा प्रकारे आळंदीहून माऊलींच्या पालखीने प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात अनेक भक्तगण सहभागी झाले आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगातल्या प्रमाणे वारकरी पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी चालत आहेत. माऊलींची पालखी पुण्यात पोचली आहे. 8 तारखेला माऊलींची पालखी आळंदीहून निघून आज पुण्यात पोचली आहे. तर 10 तारखेला म्हणजेच उद्या माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुण्यातच राहणार आहे आणि 11 तारखेला माऊलींची पालखी ही पुण्यावरून सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. आपण पालखी सोहळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही बघू शकता सर्व भाविकगण आणि आपल्या माता माऊल्या किती उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत.